काय त्रास होता तुम्हाला? पाय दुखत होतं, हम्म. गुडघे, परत मागली बाजूची शिर हं. अशी झाली, मांडी घालायची नव्हती, पाय पसरून मग किती वर्ष झालं त्रास होता? 4 महिने झाले. 4 महिने झालं का त्रास होत होता? मग यासाठी ट्रीटमेंट केलं का? अगदी देखील ह्यासाठी कुठे कुठे केलं का दवाखाना वगैरे? गेलं होतं की कनेरी खेड झालं, कराड झालं, परत आणखीन ह्याला गेली नळावर इकडे. हां. 2-3 दवाखाना मग काय झालं? डॉक्टर काय म्हणले? काय झालं? काय ती शिरा चेकअप झाली आहे, शिरा दबल्या त्या दबल्या त्या गुडघ्यात चिकटपणाचं नाही, कॅल्शियम नाही त्यामुळे. कॅल्शियम नाही म्हणून सांगितलं. हेच सांगितलं. मग आता इथं आपली किती बार आहे? ही 4थी बार. 4थी बार. मग इथं आल्यापासून तुम्हाला कसं वाटतंय? एकदम क्लिअर. म्हणजे काय काय त्रास कमी झाला? म्हणजे काय होत होता त्रास? मांडी घालायला यायला लागली, आतराळी बसायला यायला लागलं, मी मांडी घाला येत नव्हती? अजिबात येत नव्हती. बरं. आता मग अगदी व्यवस्थित. मांडी वगैरे घाला येते? मी पहिला असं मांडी घालायची येत नव्हती, अजिबात येत नव्हती. खाली बसा येत नव्हतं. बसायला सगळं आता इथं कसं? इथं आल्यानंतर एकदम फ्रेश, एकदम मांडी बिंडी अगदी ओके. हां, बरं वाटायला लागलं तुम्हाला. आणि ही पण बाटली दिली होती तुम्हाला? घेतल्यापासून तर आता ह्यातलं कॅल्शियम जसं ही जायला लागलंय तसं फ्रेश वाटायला लागलं. म्हणजे हे औषध अमृत ज्यूस घेतल्यापासून तुम्हाला काय वाटलं मग? एकदम म्हणजे असं दुखायचं सगळं म्हणजे जॉईंट दुखत होते ते जॉईंट दुखणं बी कमी आलं? आणि आणि आता फ्रेश एकदम म्हणजे पोट वगैरे साफ होत नव्हतं ते बी आता साफ व्हायला लागलं का? हे पित्ता त्रास पण झाला होता, हे हलकापणा पण तुम्हाला यायला लागला का? म्हणजे तुम्हाला ते ह्याच्यामुळे काय काय त्रास कमी झाला? त्याच्यामुळं गुडघं सांध ही दुखायचं कमी कमी आलं, आलं. अगदी फ्रेश पण आला, म्हणजे हलकापणा आला बॉडीला. बरं वाटतं. आता आपली 4थी बारी. 4थी बार. कुठून आला तुम्ही? नडशीस. नरशीवरून आला.